यूट्यूब चॅनल व्लॉग आणि आज मी असं ठरवलं आयुष्याची खूप लागलेली आहे आणि पुढे काय होणार आपल्याला माहीत नाही आहे. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो तर आपण व्हिडिओ बनवू शकतो, कारण आपल्याला बोलायला आवडतं, आपल्याला खायला प्यायला फिरायला आवडतं. सो हा एक ऑप्शन आहे जो आपण आपल्या मनासारखा करू शकतो. आणि जेव्हा आपण म्हटलं आज संडे आहे, फ्री आहे, थोडा बराच वेळ आहे, जेवणाची कटकट नाही आहे, मेन म्हणजे की आता जेवायला काय करायचं वगैरे. आणि सो म्हटलं आज खूप वेळ फुरसत भेटली आहे मला, बऱ्याच वीकेंड नंतर हा वीकेंड खूप फ्री मिळाला. सो आय थॉट चलो लेट स्टार्ट. सो आज संडे आहे आणि आता 2 दिवसातच गणपती येणार आहेत. सो आम्ही चालत गावी 27 तारखेला रात्री आम्ही कदाचित गावी आम्ही तेव्हा गावी निघणार आहोत. आणि मग विचार केला की चला आज एक दिवस स्वतःला आराम देऊया, कारण रोज घरी येऊन जेवण करा, मग घरची कामं वगैरे आम्ही ॲक्च्युली खूप दमून जायचो दोघं पण. सो म्हटलं मी आज दोघंही थोडंसं स्वतःला आराम देऊया. सो आम्ही ठरवलं की चला आज बाहेर जाऊन जेवूया, सो जेणेकरून भांडी पण नाही होणार आणि जेवणाचा पण कष्ट नसेल. सो आज आम्ही ते ठरवलं आहे. सो आता आम्ही चाललो आहे मामलेदार मिसळ खायला, कारण गेले काही दिवस आमची खूप इच्छा होती मिसळ खायची. आणि ॲक्च्युली आम्ही ठरवलेलं की ऑर्डर करायचं, पण पार्सल आम्हाला फार आवडत नाही, मजा नाही येत ॲक्च्युली फार पार्सल मिसळमध्ये मामलेदारकडून मागवलेली. सो वी ऑलवेज प्रेफर टू गो टू मामलेदार मिसळ आणि तिथेच जाऊन खावं. सो आमचा ठरलेला फिक्स मेनू असतो मामलेदार मिसळ आणि खरवस, हा सिद्धेशचा एक फिक्स ठरलेला मेनू असतो. तिथे गेल्याच्या त्याच्यानं आम्ही इतर काहीही खात नाही, आम्ही तेवढं आवडीने खातो. सो बघूया आज जाणार आहोत. आणि त्याच्या ॲज युजल माझा फोन ह्याच्यासाठी माझा व्हिडिओ डिस्कनेक्ट झाला कारण ॲज युजल माझ्या मोबाईलचे स्टोरेज फुल होतं. माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल होतं आणि ते नेहमीचं झालं आहे. मला खूप स्ट्रगल करावा लागतो, त्याच्यामुळे बऱ्याच असं होतं की मी व्हिडिओ खूप बनवलेत पण मला टाकता येतात, कारण माझा मोबाईल स्टोरेज नेहमी फुल असतो. सो आज परत ते झालं आहे. आता 2-3 ॲप डिलीट करून परत व्हिडिओ सुरू केला. त्यासाठी जातो. टाळा बाय, भेटू तुम्हाला पुढच्या सेगमेंटमध्ये. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो मामलेदार मिसळला, जो विच वी कॅन्सल्ड अगेन, कारण आम्ही निघालो आणि भरपूर पाऊस आला होता. म्हणजे आम्ही जेव्हा मामलेदार मिसळचे ते पोहोचणार होतो तेव्हा भरपूर पाऊस आला. सो आम्ही ड्रॉप केलं आपल्याला. आणि झालं काय, ॲक्च्युली जेव्हा आम्ही ऑन द वे जात होतो तर आम्हाला महाबाराची मिसळ म्हणून दिसली. सो आम्ही तिथे गेलो होतो, तो व्हिडिओ मी टाकला आहे. आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा इथे भरपूर ॲक्च्युली ऑप्शन्स होते. म्हणजे भाकरी मिसळ आहे. भाकरी मिसळ हा एक नवीन प्रकार आम्ही पाहिला होता. जे महाबाराची मिसळ एक वेगळा प्रकार पाहिला होता. मग आम्ही त्याच्यासाठी फेमस आहे, सॉरी. सो आम्हाला मग असं झालं की आता काय खूप ऑप्शन्स होते आणि त्याच्यामध्ये स्पेशल आणि असे ऑप्शन्स होते. मग आम्ही म्हटलं की मी भाकरी मिसळ घेतली, कारण मी ब्रेड नाही खात जास्त. आणि मग सिद्धेशने स्पेशल महाबाराची मिसळ जी असते ती घेतली. आणि हे अनलिमिटेड आहे, जर तुम्ही स्पेशल महाबाराची मिसळ घेतली तर ते खूप अनलिमिटेड मिळतं तुम्हाला. प्रतिम होतं सगळं आणि आम्हाला इतकं आवडलं की परत वी माईट कम. कारण कधी जर आलात ठाणा स्टेशन साईडला तर हे नक्की ट्राय करा. त्याचं आगमन बऱ्याच ठिकाणी होतं, आज शेवटचं आहे आणि ढोलताशे वाजतात सगळीकडे. सो मी इग्नोर पण नाही बनणार, हा आवाज आवडतो मला. आणि सेकंडली तो हा असा बॅकग्राऊंडला चालत राहील, कारण गणपतीचे वाईब्स येत आहेत. हा आवाज सो मजा येते की गणपतीच्या गप्पा चालू आहेत आणि बाजूला हे चालू आहे. आणि सो 27 तारखेला गावी जायचं आहे आणि त्याच्या आधी मला 2-3 गणपती करायचे आहेत. म्हणजे आम्ही 27 फुल प्लॅन फुल आमचा दिवस खूप पॅक्ड असणार आहे, कारण एकतर गावी जायचं आहे, तर रात्रीची ट्रेन आहे. आणि सेकंडली मला 2 गणपती करायचे आहेत त्याच्या आधी, आणि ते आम्ही दरवर्षी करतो. सो त्याच्यामुळे की आज पॅकिंग करायची आहे. गावी जायची पॅकिंग मला आजच करायची, कारण उद्यापासून परत आठवडा सुरू होतो आहे. मी विचारलं की पॅकिंग आजच करून ठेवूया. ऑफकोर्स आता काही भरून नाही ठेवणार बॅगेमध्ये, कारण ते सगळं नवऱ्याचं काम असं, ही इज व्हेरी ऑर्गनाईज आणि त्याला त्याच्या पद्धतीने पॅकिंग करावं लागतं. सो मी आता तुम्हाला ड्रेसेस काढून ठेवले. सो बेसिकली मी 27 तारखेला जाण्याचं मी 2 पद्धतीने पॅकिंग करते, की एक त्या दिवशी मला जे गणपती करायचे आहे, माझा सासरचा एक गणपती असतो जो मी करते. आणि माझ्या एका मैत्रिणीने मला बोलवलं आहे, जी माझ्या इथेच राहते जवळ ठाण्याला, तिचा एक गणपती करायचा आहे. सो मग मी विचार करते की कसं करू. सो त्यासाठी मी एक ड्रेस काढलेला आहे. सो मी हे इथे जर तुम्ही नोटीस केलं तर मी हे घातलं आहे. मला माहीत आहे, मी खूप आधीपासून घेऊन ठेवलं होतं, पण मी कधीच वापरलेलं नाही, कारण मला असं नेहमी वाटायचं की मला सूट नाही होते, माझा चेहरा खूप छोटा आहे, मला खूप मोठं दिसतं आहे. पण हे मी आज जस्ट ट्राय केलं. सो हा कसा वाटतं तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही गावी गेलो की आमचा फिरण्याचा एक प्लॅन असतो. जिथं आम्ही काही जागा शोधून काढतो आणि आम्ही जातो फिरायला. आणि ह्या वर्षी माझा गुंड्या गाडी घेऊन येणार आहे. सो आय एम वेटिंग. जर झालं तर जर त्याने गाडी आणली तर आम्हाला जे बससाठी थांबावं लागतो तो वेळ आमचा वाचतो. मी त्याच्यासाठी खूप खुश आहे. जर इफ मिस कमी आम्ही अजूनही काही शुअर नाही जर तो गाडी घेऊन येणार आहे कसं येणार आहे, पण आम्ही जाणार आहोत ट्रेनने आणि तो एक दिवस आधीच निघणार आहे. पण जर नाही तर आम्ही बसने ट्रॅव्हल करतो. वी प्रेफर्ड बस जेव्हा आम्ही गावी असतो. सो त्याच्यासाठी मग मी काही
जीन्स आणि 2-3 टॉप्स घेतले, कारण राहणार आम्ही 2च दिवस, म्हणजे हार्डली 3 का 4च दिवस. त्याच्यामध्ये एक दिवस आराम आहे, एक दिवस मिसळ पावचा प्लॅन आहे घरी, जो नवऱ्याने ठरवलेला आहे. सो असं सगळं करणार आहोत आणि बघूया आता कसं. सो हे झालं आहे माझं पॅकिंग आता ऑलमोस्ट झालेलं आहे. हे 2 पंजाबी ड्रेस ठेवले आहेत. हा असा आहे पंजाबी ड्रेस आणि हा मी हे अगदी एक्स्ट्रा ठेवला. त्या दिवशी तर मी नंतर गावाला जाणार आहे ना, सो एक्स्ट्रा घालायला हा ठेवलेला आहे. हा सेम कलरचा दुपट्टा आहे ह्याच्यावरती आणि हा कुर्ता, हा पायजमा आहे आणि त्याच्यानंतर हा अगेन एक एक्स्ट्रा ठेवला मी ड्रेस. ही आहे, ही लागतो तर इस्त्री मी आता इस्त्रीला देणार आहे, मी कधी करते इस्त्री जमलं तर. ही साडी आहे, ही नारायणपेठ साडी आहे आणि ही बॉर्डर आहे. मला हा कलर खूप हवा होता कधीपासून, हा डार्क ग्रीन कलर. सो मी हा घेतला आणि खाली साडी तर मी घातली होती कशी तरी, सो त्याला मी आता आयनिंग करून ड्रायक्लिंगसाठी मी ठेवली साडी. सो हे काय सो रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि ही आम्ही बॅग भरलेली आहे सध्या ही टेम्परेट भरली आहे, कारण आम्हाला ॲक्च्युली बॅग भरताना मला लक्षात आलं की इकडची ह्याची ना चेन जी आहे तुटली आहे. सो त्याच्यामुळे मला ती चेन रिपेअर करायची आहे. सो आता सध्या आम्ही फक्त हे सगळं सामान असं भरून ठेवलेलं आहे. सो हॅलो, आणि हे ॲक्च्युली त्या दिवशी व्हिडिओ एंड करायला राहून गेला होता. सो जो मी आज केलेला आहे व्हिडिओ आणि एक नवीन व्हिडिओ अपलोड केला, आज दुसरा मी नवीन व्हिडिओ चालू करणार आहे. कारण आज त्या दिवशी नाही जमलं मला एंड करायला, कारण म्हणजे ॲज युजल माझ्या मोबाईलची मोबाईल स्टोरेज परत फुल झालं होतं. सो आज सुट्टी आहे, तो आज पूर्ण दिवस बसून आधी मला परत स्टोरेज खाली करायचं आहे, कारण मी गावी जाणार आहे आणि मला गावचे भरपूर व्हिडिओज करायचे आहेत आणि तिथून व्हिडिओ किती अपलोड करायला जमेल मला माहीत नाही, कारण आमच्या इथे नेटवर्क जराही नसतं. पण माझा प्रयत्न असेल की व्हिडिओ सगळे शूट करू, ॲटलीस्ट जेव्हा मी परत येईन तर इमिजिएट नेक्स्ट वीकेंडला मी व्हिडिओ अपलोड करेन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खूप बेसिक बनवला आहे खरं तर, खूप बेसिक, कारण जसा वेळ मिळेल तसा बनवत गेली आहे. सो खूप बेसिक व्हिडिओ बनवला आहे, पण कसा वाटला पण, आणि याच्यामध्ये काय चेंजेस करता येईल, तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्या व्हिडिओमध्ये, नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मला खरंच ते वाचायला आवडेल आणि ते इम्प्रूव्ह करायला आवडेल. सो थँक्यू सो मच जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. सो आणि त्या दिवशी जर व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता. मला नवरा पाठीमागून म्हणतो सकाळी काय चालू झाली. त्याला सांगितलं म्हटलं माझा व्हिडिओ एंड करायचा राहून गेलो, सो माझा अपलोड पेंडिंग होता. या चलो बाय.